नमस्कार, शेतकरी योद्धामध्ये हार्दिक स्वागत आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे। चाकूर हादरलंय। चुलतीवर पुतण्याचा खून करण्याचा आरोप आहे। बेपत्ता नाट्याचा थरार उघड। लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात घडलेली ही घटना दिवसभरात थरार उलगडून गेली आणि शेवटी एकच भीषण सत्य समोर आलंय। सकाळी सुमारे 7 वाजता 2 अल्पवयीन मुले देवांश मंगेस्वामी आणि त्यांचा चुलत भाऊ साईचरण दिनेशस्वामी घरातून बाहेर पडतात। दुपारी 1 वाजता ते बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळते आणि लगेच चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भंडे यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहीम सुरू होते। दुपारी शोध मोहीम तीव्र केली जाते आणि काही वेळातच उजळम रोडलगत पडक्या घराजवळ 7 वर्षीय देवांशचा मृतदेह सापडतो। गावात एकच खळबळ उडाली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर घटनास्थळी दाखल होतात आणि 4 विशेष पथके, स्थानिक गुन्हे शाखा, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाच्या मदतीने तपासाला वेग दिला जातो आणि दुसरा मुलगा साईचरण अखेर सुखरूप सापडतो। पण इथूनच सुरू होतो या प्रकरणाचा सर्वात धक्कादायक प्रकार। पोलीस तपासात समोर येतं की शेत जमिनीच्या वाटणीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे आणि आरोप आहे की मृत बालकाचीच चुलती अनिता दिनेश स्वामी हिने देवांशचा गळा दाबून खून केलाय। मृतदेह पडक्या घराजवळ लपवून ठेवला आणि कोणावरही संशय येऊ नये म्हणून स्वतःच्या मुलालाच बेपत्ता असल्याचा बनाव केलाय। म्हणजे एकीकडे खून आणि दुसरीकडे बेपत्ता नाट्य। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। चाकूर हादरलंय। गाव सुन्न आहे आणि मनात आता एकच सवाल आहे, नात्यांमध्ये जर विश्वास उरला नाही तर समाज कुठे जाणार आहे? नातं जपलं तरच समाज वाचेल, नाहीतर अशा घटना वाढत जात आहेत। या संदर्भात पोलीस चौकशी सुरू आहे। या संदर्भात जे अपडेट मिळतील ते तात्काळ आम्ही तुमच्या समोर मांडू।